नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता मीरा सत्याला समजावून सांगत असते, अहो सासूबाईंचा जरी स्वभाव असा असला ना तरी आपण परिस्थितीच्या बाजूने विचार करायचा. हे बघा, एक ना एक दिवस माणसाला ठेच लागतेच. तेव्हा सत्य मला तो धूमकेतू, अगं लागू दे की मग त्या निरूपाला ठेच, तुला काय प्रॉब्लेम आहे, का तिची बाजू घेते. तेव्हा मीरा मुलगते, अहो तसं नाही म्हणायचंय मला, मी काय सांगते तुम्हाला, मी कुणाची बाजू घेत नाही. हे बघा, एक ना एक दिवस माणसाला ठेच लागते आणि माणसाला सगळं बरोबर चूक समजतं. एक ना एक दिवस सासूबाईंना बरोबर चूक समजेल. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, हो ना, मग लागू दे तिला ठेच. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो मग आपण काय लगेच देवाकडे प्रार्थना करायची का, त्यांना ठेच लागू दे, त्यांना असं होऊ दे, तसं होऊ दे. तसं नसतं. हे बघा, आयुष्यात माणसाने नेहमी नातं जोडायला शिकलं पाहिजे, तोडायला नाही. त्यामुळे नातं जोडण्यातच खरी कमाई असते. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, वा धूमकेतू, तुझ्याबरोबर बोलण्याला ना काही जोडच नाही आहे, कोणी बी हरू शकतो तुझ्याशी बोलण्याला. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो ना, मग सगळं काही ठीक होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर इकडे आता सत्य सकाळी सकाळी कामावरती गेलेला असतो. तर आता इकडे पंकज तर त्याच्या रूममध्ये सूम असा झोपलेला असतो. आता धावतच निरूपा येते आणि पंकजच्या पाठीत जोरजोरात थापड मारत त्याला उठवू लागते. तेव्हा पंकज लागतो, बेबी अगं झोप ना तू, आणि मलाही झोपू दे, नको न उठू बेबी. तेव्हा लगेच निरूपा आणखीन जोरात धबाका ठेवून देते आणि लागते, ए बेबीवाल्या, अरे तुझी बेबी नाही आहे, तुझी मम्मा आहे, तुझी मम्मा. आता पंकज लगेच खडकन जागा होतो आणि उठून बसतो आणि म्हणू लागतो, अरे बापरे मम्मा तू. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, रे तो पनोती, अरे पाठच उठून गाड्या धुण्यासाठी निघून गेला केव्हाचा, संध्याकाळी पावभाजीची गाडी चालवतो, पैसे कमावतोय, अरे बघ त्याच्याकडे जरा, अरे किती पैसे कमावत आहेत ते दोघे, आणि तू काय करतो, तू दिवस रात्र असा बसेल असतो, काम धंदा काय नाही तुला. तेव्हा लगेच पंकज लागतो, मामा मग मी काही त्याच्यावानी आता गाड्या धुवायला जाऊ का. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अरे ते जमणार आहे का तुला, गाड्या धुणं तुला जमणार आहे नाही ना, नाही जमणार ना, अरे मग नोकरी शोध, नोकरी कर, 4 पैसे कमाव, हे सांगते मी तुला. अरे नुसता सारखा बसून राहतो, काम धंदा नाही, काहीच नाही. तेव्हा लगेच आता पंकजचं हे सगळं बोलणं आता इकडे देविकाने ऐकलं असतं. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, काय बोलताय आई तुम्ही, म्हणजे काय म्हणायचंय, पंकजला कामधंदा नाही, तो बसून राहतो का, काय बोलताय. आता मात्र पंकज आणि निरूपाला तर धक्काच बसलेला असतो, कारण आता देविकाने हा सगळं शब्द आपला ऐकलाय खरा, पण आता काय उत्तर द्यायचंय, काय सांगायचंय तिला, असा प्रश्न दोघांनाही पडलेला असतो. तेव्हा देविका म्हणू लागते, पंकज खरं खरं सांग, तू का बसून राहतोय सारखा, तू काही काम करत नाहीये का, काय झालंय पंकज, सांग लवकर. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, देविका अगं मला काय म्हणायचं तुला माहिती आहे का, अगं आता पंकज ऑफिसमध्ये जातो, त्याला सगळं बसून असं खुर्चीवरती काम असतं ना गं, असं हो की नाही, पण याचं जर असं टॅलेंट वापरून त्याने जर बिझनेस केला तर किती भारी होईल, तो किती मोठा होईल, आणखीन पैसे कमवेल. आता हा पनोती बघ बिझनेस करतोय, किती पैसे कमवतोय, म्हणून म्हटलं अरे का त्या खुर्चीवरती सारखा बसून असतो, जरा विचार कर. अरे हा जर बिझनेस उभा केला ना पंकज तू, तर तू खूप पैसे कमावशील. तेव्हा देविका म्हणू लागते, बरोबर आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय पंकज, खरंच तुझ्यात ना ते टॅलेंट, एज्युकेट सगळं काय आहे, तू खरंच खूप हुशार आहे, तू नक्की बिझनेस करू शकतो. त्यामुळे ना पंकज तू ही नोकरी सोड आणि बिझनेस कर. आता पंकज लगेच इथे देविकाला लागतं, देविका थँक्स हा, खरंच माझं करिअर काय आहे ना हे तुला चांगलंच समजलंय, थँक्यू हा. तेव्हा लगेच देविकाही आता पंकजकडे बघून हसत असते. त्याच वेळेस निरूपाला मात्र राग येतो. तेव्हा निरूपा मला लागते, रे काय दात काढताय, मी काय बोलते तुम्हाला समजतंय का, अरे तुम्ही दोघे काहीतरी करा. अरे तो पनोती बघितलं, काल हप्ता भरून आला, पण तुम्ही हातावर हात धरून बसले, काहीच करत नाही आहे, म्हणून सांगते काहीतरी करा. आणि देविका अगं तुझ्या घरच्यांना फोन कर, त्यांच्याशी जरा बोल, ते जर इकडे आले ना मग बघ या पनोती आणि डबल पनोतीची कशी बोलती बंद होईल. अगं यांच्या या पावभाजीच्या गाडीसमोर 5 स्टार हॉटेलवाले जर आले ना, ते काय म्हणतात ना, सूर्यासमोर असे काजवे आले आणि जळून गेले, असं होईन यांचं. त्यामुळे ना देविका अगं भांडण तंटे सगळे सोड आणि तुझ्या माहेरच्यांशी बोल, त्यांना बोलाव इकडे, मग बघ यांची कशी जिरवू आपण. तेव्हा लगेच देविका तर मात्र आता घाबरूनच जाते, अरे बापरे आता माझे माहेरचीच नाही आणि त्यांना कुठून बोलवायचं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, डोक्यात घुसतंय ना देविका, अगं मी काय बोलते
लागते. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, ठीक आहे आई मी बोलते माझ्या घरच्यांशी. निरुपा मात्र खूपच खुश होते आणि म्हणू लागते, हो हो लवकरात लवकर बोला आणि बोलाव त्यांना इकडे. तर इकडे बाहेर आता सुधाकर भाऊ आनंद काकांशी फोनवरती बोलत असतात. त्याच वेळेस आता दरवाजात सुजित कुमार आणि त्याची माणसं आलेली असतात. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊंचं दरवाजाकडे लक्ष जाताच आता ते फोन बंद करतात. तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो, अरे बापरे तुम्ही आल्याचा चहा पिता का? अरे बापरे काय मस्त वास येतोय ना आल्याच्या चहाचा, खरंच छान छान. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, एक मिनिट तुम्ही आज कशाला आलायत? काल हप्ता दिलाय ना सत्यजित आणि मीराने तुमचा, मग का आलायत तुम्ही इकडे आज? तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, हप्ता तर दिला तुम्ही, पहिला हप्ता दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आमचं सुजित कुमारचं मंडळ खूप खुश झालं तुमच्यावरती. पहिला हप्ता तुम्ही अगदी वेळेवरती भरला, पण अजून पुढे काय असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो. त्याच वेळेस आता इकडे सुजित कुमारचा आवाज ऐकू येताच निरुपा, पंकज आणि देविका तर घाबरतात. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अरे पंकज आता हा कशाला आलाय? काय काम असेल याचं? हप्ता तर दिलाय ना काल, मग आता काय करायचं? अरे बापरे चला पटकन असे म्हणून निरुपा, पंकज, देविका तिघेही धावतच इकडे हॉलमध्ये येतात. आता मीराही किचनमधून हॉलमध्ये येते. तेव्हा लगेच मीरा मला ए सुजित कुमार आज कशाला आलाय तू? काल तुला हप्ता मिळाला ना, तुझा वेळेवर हप्ता पोच केलाय ना मी, मग का आला इकडे आम्हाला त्रास द्यायला? तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो, हे बघ मीरा राणी, आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देत नाही. तुम्ही पहिला हप्ता वेळेवर भरलाय त्यासाठी तुमचं अभिनंदनच करतोय मी. पण आता दुसऱ्या हप्त्याचं काय? कालचा महिना तर कालच संपला, आजपासून दुसरा महिना सुरू झाला, त्यामुळे मला दुसऱ्या महिन्याचा हप्ताही आजच हवाय. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात, काय लगेच आणि दुसऱ्या महिन्याचा? त्यावर लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, हे बघा या सुजित कुमारचं कामच असं असतंय, सगळं काही वेळेवर हवंय. मला आता दुसऱ्या नवीन हप्ता हवाय. आणि मागच्या वेळेस आठवतंय मी जेव्हा पहिला हप्ता घ्यायला आलो होतो तेव्हा या निरुपाने पैसे चोरीला गेल्याचं नाटक केलं होतं, त्यामुळे पहिला हप्ता लांबला होता ना, म्हणून आता दुसरा अर्जंट हवाय मला. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, ओ सुजित कुमार ते नाटक नव्हतं, खरंच माझे पैसे चोरीला गेले होते. तेव्हा सुजित कुमार म्हणू लागते, निरुपा ते मला काही बी ठावं नाही, मला माझा हप्ता हवाय म्हणजे हवाय. आता सुधाकर भाऊ लगेच निरुपाकडे बघू लागतात आणि मला लागतात, निरुपा अगं काल पोरांनी एवढा मेहनतीने कष्ट करून हप्ता भरला तरी तू त्यांना बोलली ना, मग आता एक काम कर, आजचा हप्ता ना तू तुझ्या पंकजलाच भरायला सांग. तेव्हा लगेच पंकज तर इकडे उडीच मारतो आणि मला लागतो, काय मी कुठनं भरणार आहे हप्ता? नाही माझ्याकडे पैसे नाही आहे, माझा पगार अजून झाला नाही आहे. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मला लागतो, हो का? अरे मग तुझा पगार होईल ना, मग तोपर्यंत तू देवीकडनं उसने पैसे घे, ती भरेल हप्ता आणि मग तू तिला वापस करून टाक. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, नाही बाबा अहो माझ्या ऑर्डरचे अजून पैसे आलेलेच नाही, नाहीतर मी भरला असता हो, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे. आता निरुपाला तर टेन्शन आले असतं, कारण आता तिच्या बबड्या आणि बबडीने दोघांनीही नकार दिलेला असतो, मग आता कुठनं आणायचे पैसे? तेव्हा आता सुधाकर भाऊ लागतात, निरुपा आता बघ तू तर सत्य आणि मीराला खूप काही बोलते, मग आता हप्ता कसा भरायचा ना ते तुझं तू बघून घे. निरुपाची आता बोलती बंद झालेली असते. त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो, ए निरुपा मी इकडे तुमची कारणं ऐकायला नाही आलो, मला माझा हप्ता हवाय आणि जर माझा हप्ता नाही दिला तर मग मी काय करेल तुम्हाला माहिती पण नाही आहे, मग तुम्हाला या घरातनं बाहेर पण जावं लागेल. आता निरुपा खूपच घाबरलेली असते. तेव्हा लगेच आता सुजित कुमार त्याच्या माणसाला खुणावतो आणि तिथेच टेबलवरती घराची चावी ठेवलेली असते. तेव्हा लगेच आता सुजित कुमारचा तो माणूस ती चावी हातात घेतो आणि सुजित कुमारकडे आणून देतो. तेव्हा लगेच आता सुजित कुमार ती चावी अशी हातात झेलत असतो आणि मला लागतो, निरुपा जर माझा हप्ता मला दिला नाही तर मग मी काय करेल आता तुला माहितीच असेल ना, असे म्हणून आता त्यांना घाबरवत असतो. तेवढ्यात आता लगेच मीरा धावतच पुढे येते आणि सुजित कुमारने ती चावी वरती फेकलेली असतानाच मीरा पटकन आपल्या हातात पकडते आणि मला लागते, सुजित कुमार तू आमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघू पण नको. हे बघ पुढच्या 4 दिवसात तुला दुसरा हप्ता मिळून जाईल, त्यामुळे आता तू इथनं निघ. तेव्हा सुजित कुमार मला लागतो, काय मीरा राणी 4 दिवसात? नाही 4 दिवसात काहीच होणार नाही, केवढा हप्ता भरायचा आहे, नाही शक्य ते. तेव्हा मीरा मला लागते, सांगितलं ना 4 दिवस खूप झाले, 4 दिवसात आम्ही तुझे पैसे फेडून टाकू, त्यामुळे लगेच निघितनं. तेव्हा लगेच आता सुजित कुमार मला लागतं, हाय मीरा तू असं वागते माझ्याशी, बघ मी ना कुणाचंही काही ऐकत नाही, पण तू समोर आली ना
की माझं मन असं शांत होतं आणि सगळं काही आपोआप तुझं ऐकतं, हो की नाही? आता बघ, तू मध्ये आली आणि मी थांबलो. आता मला 4 दिवस थांबावंच लागेल मीरा राणी, पण काय करू? बरं चल, तुझ्यासाठी थांबतो. शेवटी आपल्या प्रेमाचा प्रश्न आहे ना. आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो. त्याच वेळेस मीरा लगेच सुजित कुमारला रागातच मोठाले डोळे करून मला लागते, सुजित कुमार, तुला सांगितलं ना, इथनं निघ म्हटल्यानंतर लगेच निघायचं. तेव्हा आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, ठीक आहे मीरा राणी, मी आत्ताच जातोय खरं, पण 4 दिवसांनी मी परत येईल आणि तेव्हा मला माझे समदे पैसे हवेत, नाहीतर मग हे घर माझं होणार. असे म्हणून हसतच सुजित कुमार घरातनं निघालेला असतो. आता मात्र लगेच तो पाठीमागे वळून बघतो आणि मला लागतो, जर हे घर माझं नाही झालं तर मीरा. तेव्हा मीरा मला लागते, चल निघ, सांगितलं ना तुला, लगेच इथनं निघ. मीरा आता खूपच रागवलेली असते. आता सुजित कुमार निघून जातो खरा, पण निरुपाची तर बोलती बंद झालेली असते. तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. तर इकडे रवी आता नवीन हॉटेलमध्ये जॉब करण्यासाठी आलेला असतो. आता जॉबवरनं घरी निघताच आता तो बाहेर गार्डनमध्ये येतो आणि गाडीवरती आपली चावी लावून हेल्मेट डोक्यात घालत असताना आता रिया येते आणि रिया पटकन रवीच्या गाडीची चावी हिसकावून घेते. रवी मात्र रियाकडे बघू लागतो. तेव्हा लगेच रिया मला लागते, का वागतोय माझ्याशी असं, का बोलत नाहीये, असं मी काय केलंय सांग ना. तेव्हा लगेच रवी मला लागतो, हो का, तू आणि तुझ्या डॅडाने मिळून काय केलं तुम्हाला माहितीच नाही आहे का, तुझ्या डॅडाने सांगितलं नाही का तुला? तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, काय केलं असं माझ्या डॅडाने, का एवढं त्यांचा रागराग करतोय सांग ना. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, अच्छा म्हणजे तुला माहितीच नाही आहे तुझ्या डॅडाने काय केलं ते. तेव्हा रिया म्हणू लागते, सांग ना रवी, काय झालंय. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, सांग ना रवी, काय केले असं माझ्या डॅडाने. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, सांगतो, तुझा डॅडा आणि तुझी मम्मा माझ्या त्या हॉटेलमध्ये आले होते जिथे आपण भेटत होतो, जिथे तू माझ्या हातची डिशेस खात होती, तुला ते आवडत होते, तिकडेच ते माझ्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. तेव्हा रिया मला लागते, हो मग पुढे काय झालं. त्यावर रवी मला लागतो, ऐक मग, तिथे येऊन तुझ्या डॅडाने काय केले माहिती, तिथे येऊन त्याने मला जॉबवरनं काढून टाकलं. अगं रस्त्यावर आलो होतो, पण केवळ माझ्या मीरा वहिनी आणि सत्यादादामुळे आज मी पुन्हा उभी राहिलोय. आज पहिल्यांदा मला पुन्हा नवीन जॉब मिळालाय. त्यामुळे प्लीज रिया, मी हात जोडतो तुमच्यासमोर, तू आणि तुझा डॅडा मला नकोय. आता तुमची सावलीसुद्धा माझ्या आयुष्यात वर पडायला नकोय. मला माझं आयुष्य जगू दे रिया, ते पण सुखाने जगू दे. त्यामुळे प्लीज तू माझ्यापासून दूर राहा. आता मात्र रियाला खूपच वाईट वाटतं, ती रडू लागते. रवी आता लगेच तिच्या हातनं चावी हिसकावून घेतो आणि तिथनं निघून जातो. त्याच वेळेस इकडे सुजित कुमार आता त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. तेव्हा त्याची गुंड आणि तो आता पैसे मोजत असतो. त्यावर सुजित कुमार हसतच म्हणू लागतो, अरे बापरे, लक्ष्मी आली आता, आपण खूपच खुश झालो. तेव्हा लगेच सुजित कुमारचा जो खास गुंड असतो ना, तो सुजित कुमारला म्हणू लागतो, बॉस, लक्ष्मी तर येणारच आता. बघा 4 दिवसात नाही तुमचा दुसरा हप्ता दिला ना, तर नावाची ती मीरा नाही. तेव्हा लगेच सुजित कुमार लागते, अप्पाबाईस, 4 दिवसात कुठनं येणार आहे तिच्याकडं पैसे. तेव्हा लगेच त्याचा तो खास गुंड असतो ना, तो म्हणू लागतो, बॉस, हो पावभाजीची गाडी एवढी चालते ना, का लोक तिथे आले की बोटं चाखतच पावभाजी खूप छान आहे असं म्हणत जातात. एकदम गाडी भन्नाट चालते. उगाच त्यांनी काल तुमच्या तोंडावरती हप्ता मारला का. बघा, उद्या नाही पण 4 दिवसात तुमचा हप्ता ते लगेच देतील दुसरा, आणि त्यानंतर 6 महिन्यात सगळे हप्ते फेडून टाकतील आणि त्यांचं घर त्यांच्या ताब्यात जाईल. तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, काय एवढी गाडी चालते, नाही नाही नाही, असं जर असेल तर आपल्याला हे सगळं थांबवावं लागेल, नाहीतर आपला दरारा संपेल ना. तेव्हा लगेच आता त्याचा बॉस असा भडकलेला बघताच एक माणूस म्हणतो, बॉस, अहो मग तर तुम्हाला सांगलीत कोणीच घाबरणार नाही, हो की नाही. सुजित कुमारला राग येतो. तेव्हा लगेच आता सुजित कुमार लागते, माझा दरारा कधी बी संपू शकत नाही हा, मी असं होऊच देणार नाही, त्यांना हप्ते फेडताच आले नाही पाहिजे. तेव्हा लगेच आता दुसरा माणूस म्हणू लागतो, पण बॉस, आत्ताच वेळ आहे, जर त्यांनी हप्ते फेडत राहिले ना तर मग दरारा संपणारच, आत्ताच त्यांच्या हात दगडाखाली, आत्ताच काहीतरी करावं लागेल. तेव्हा सुजित कुमारला राग येतो. त्याच वेळेस सुजित कुमार त्या माणसाजवळ येतो आणि चटकन त्याच्या 2 कानाखाली देतो आणि लागते, अरे दगडाखाली म्हणजे त्यांचे हात दगडाखाली असं म्हणलाच कसा तू, तुम्हाला दगड म्हणतोय. तेव्हा लगेच त्याचा गुंड म्हणू लागतो, नाही बॉस, असं नाही म्हणायचे, म्हणजे आता ते घाबरलेले आहेत ना, असं म्हणायचंय. त्याच वेळेस आता दुसरा गुंड म्हणू लागतो, बॉस तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडचिड करू नका बरं, आपल्याला काहीतरी करावं लागेल, जे नाही करून त्यांची ही गाडी बंद पडेल. तेव्हा लगेच सुजित कुमार लागतो, लावणार
त्या दाढीवाल्याची वाट मी लावणारच. त्याने माझ्यापासून माझी मीरा हिसकावून घेतली ना, त्यामुळे मी त्याला सोडणार नाही. त्यांचं घर त्यांच्या ताब्यात कधीच जाता कामा नये. त्यांची वाट लावल्याशिवाय हा सुजित कुमार राहणार नाही. त्याच वेळेस इकडे मात्र रियाचे बाबा खूपच भडकलेले असतात. तेव्हा ते म्हणत असतात, लावणार, या गायकवाडांची वाट मी लावणारच. त्याच वेळेस आता रियाची मम्मा म्हणू लागते, काय झालं विक्रांत, अरे एवढा का चिडचिड करतोय, नेमकं झालंय काय? तेव्हा लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात, अगं तो रवी, आपण त्याला उद्ध्वस्त केलं होतं, कामावरनं काढून टाकलं होतं, म्हटलं होतं तो हारला, आता आयुष्यात तो काहीच करू शकत नाही. पण नाही, त्याची ती मीरा वहिनी आणि त्याचा तो मोठा भाऊ, त्यांनी बरोबर त्याला पुन्हा वळणावर आणलंय. आता पुन्हा तो जॉब करायला लागलाय मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये. नाही नाही नाही, मी त्यांना सोडणार नाही. मला ना काहीतरी करावंच लागेल, नाहीतर तो पुन्हा आपल्या रियाशी भेटायला सुरुवात करेल, पुन्हा तिला त्याच्या जाळ्यात अडकवेल. तेव्हा तिची मम्मा म्हणू लागते, अरे विक्रांत, तू एवढा का घाबरतोय? हे बघ, आता आपण आपल्या रियाला समजावून ठेवू ना, ती आपलं ऐकेल. तेव्हा विक्रांत म्हणू लागतो, हो का? तुझी रिया तुझं ऐकते का? लहानपणापासून तिला कधी ऐकायचं शिकवलंय तू? नाही ना, ती आपलं कधी काही ऐकणार नाही. त्यामुळे जे काय करायचं ना ते आपल्यालाच करावं लागेल. पण यावेळेस मी आता असा घाव नाही घालणार, आता मोठा घाव घालणार, आणि तो पण मुळाशीच. तेव्हा रियाची मम्मा म्हणू लागते, म्हणजे काय करणार आहे तू? आता मी त्या रवीच्या दादा आणि वहिनीवरती वार करणार, त्या दोघांना उद्ध्वस्त करून टाकणार. मग बघ, मग हा रवी आपोआप सगळं काही विसरून जाईल आणि तोही रस्त्यावर येतील. मग बघ, असं त्यांची वाट लावणार आहे ना, पुन्हा ते उभीसुद्धा राहणार नाही. त्याच वेळेस इकडे सुजित कुमार म्हणू लागतो, नाही नाही, त्यांची वाट तर मलाच लावायला पाहिजे. बघ, आता नाही त्यांची पावभाजीची गाडी बंद केली ना, तर नावाचा सुजित कुमार नाही. जर व्हायचं असेल मीराच्या भावंडांचा दाजी, तर मला बंद करावं लागेल पावभाजीची गाडी. आता मात्र लगेच ते सगळे गुंड आपल्या बॉसकडे बघू लागतात. तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो, अरे बघताय काय, हसा ना, किती मस्त जोक केलाय मी, भारी वाटला ना. मीरा तर माझी व्हायलाच पाहिजे, त्यामुळे मला ही पावभाजीची गाडी बंद करावीच लागेल. चला रे, असे म्हणून आता सगळे गुंड इकडे मीराच्या पावभाजीच्या गाडीवरती निघालेले असतात. त्याच वेळेस ते आता मीरा आणि सत्य दोघेही मस्त आपली पावभाजी बनवत असतात. कस्टमर येत असतात, जात असतात. तेवढ्यात आता सुजित कुमारची गुंड येतात आणि आता चौघेही गुंड आता तिथे खुर्चीवरती बसतात. तेव्हा मात्र मीरा लगेच त्यांना ओळखते, अरे बापरे, ही सुजित कुमारची गुंड इकडे कशाला आलीत? आता लगेच सत्य त्यांना पावभाजीच्या प्लेट देतो. तेव्हा लगेच ते गुंड आता एकटक मीराकडे बघत असतात. मीराकडे आता विचित्र नजरेने बघताच मीराचे हे सगळं लक्षात आलेलं असतं. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, आता जर यांना समजलं की ही सुजित कुमारची गुंड आहे, तर हे इथे राडा घालतील आणि इथे राडा घालून चालणार नाही. नाही नाही, असं होता कामा नये, काहीतरी करावं लागेल मलाच. आता लगेच ते गुंड सत्याला आवाज देतात, ए इकडे रे, एक बटर लावून पाव आण चल. तेव्हा लगेच आता मीरा बटर लावून पाव बनवून देते. तेव्हा लगेच सत्या पाव नेऊन देतो. त्याच वेळेस आता सुजित कुमारची गुंड ती आता पावभाजी खात असताना सुजित कुमार गाडीच्या आत डोकावून सगळं काही बघत असतो. तेव्हा लगेच आता त्यातला एक गुंड म्हणू लागतो, वा, पावभाजी काय टेस्टी आहे ना, तशीच पावभाजी बनवणारी पण टेस्टी दिसते, एकदम गोड. आता मात्र सत्याला खूपच राग येतो. सत्य आता रागाने त्या गुंडांकडे बघू लागतो. त्याच वेळेस मीरा आता सत्याला खुणवते आणि हे बघा, कस्टमर आहे, आपले लक्ष देऊ नका असे म्हणू लागते. त्याच वेळेस दुसरा गुंड म्हणू लागतो, वा, पावभाजीत काय बटर टाकले ना, पावभाजी वाली पण बटरसारखीच आहे एकदम. आता मात्र सत्याला तर आणखीन राग येतो. तेव्हा सत्य धावतच आता त्या गुंडांजवळ येतो आणि लागतो, ए काय म्हटला तू, काय म्हटला, बोल पटकन. तेव्हा लगेच आता मीरा येते आणि सत्याचा हात ओढतच त्याला पकडून तिकडे घेऊन जाते आणि मला लागते, हे बघा, इकडे राडा करू नका, ते आपले कस्टमर आहे की नाही, जाऊ दे, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, खातील आणि जातील निघून. तेव्हा आता सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस एक गुंड मला लागते, चल पटकन बटर लावून 4 पाव घेऊन ये. मीरा आता पटकन 4 पावांना बटर लावते आणि प्लेटमध्ये घेऊन येते. त्याच वेळेस आता तिथे टेबलवरती ठेवताच लगेच तो गुंड मीराचा हात पकडतो आणि म्हणतो, खरंच आता तिखट तिखट पावभाजी तर खाल्ली, पण आता काहीतरी गोड खायला हवं की नाही, असे म्हणून तो आता मीराची छेड काढू लागतो. आता मात्र सत्या खूपच भडकतो. त्याच वेळेस सत्या येतो आणि लागते, धुमके तूच हात सोडा, नाहीतर तुझा हात राहणार नाही, असे म्हणताच आता मात्र तो गुंड सत्याकडे बघून हसत असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सत्याने त्या गुंडांना चांगलंच मारलेलं असतं. गुंडाने आणि सुजित कुमारने आता सत्या आणि मीराची पावभाजीची गाडी सगळी उद्ध्वस्त करून टाकलेली असते. गाडीवरचा भाजीपाला सगळा इकडे तिकडे आता पडलेला असतो. गाडी उलटीपालटी करून फेकून दिलेली असते. आता मात्र सत्या आणि मीरा दोघेही रडत असतात. तेव्हा सत्या म्हणलं, तू
धूमकेतू सगळं काही संपलं. आता आपलं सगळं संपलं धूमकेतू. तेव्हा मीरा मुलगते नाही, कितीही काहीही संकट आलं तरी आपण एकमेकांची साथ कधीही सोडायची नाही आणि हार तर कधीच मानायची नाही. आता लगेच मीरा मुलगते चला, जरी आपलं नुकसान झालं असले तरी आपण नव्याने सुरुवात करू. असे म्हणून सत्या आणि मीरा ते सगळे भाजीपाला वगैरे गोळा करू लागतात. पावभाजीची गाडी पुन्हा नीट नव्याने उभी करू लागतात. त्याच वेळेस आता इकडे विक्रांतने मात्र सत्या आणि मीरावरती घाव घालण्यासाठी नवीन डाव आखलेला असतो. आता तिथे पोलीस येतात आणि सत्या आणि मीराला म्हणतात, कुणाच्या परवानगीनुसार तुम्ही इथे पावभाजीची गाडी खोलली? सांगा ना, कुणाची परवानगी घेतली होती? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आणि साध्या माणसांची स्पेशल पावभाजी, पण रजिस्टर नंबर पण दिसत नाहीये. हे सगळं काय चालू आहे? कुणाला विचारलं तुम्ही? आता मात्र सत्या आणि मीरा दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. इकडे विक्रांत मात्र रामनं हे सगळं बघून हसत असतो. आता मात्र सत्या आणि मीरा आपला पावभाजीचा धंदा कसा सुरू ठेवणार आणि या सगळ्या संकटांना कशी मात देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.